गाईज आजच्या व्हिडिओमध्ये आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत पॅरेंट्स म्हणजेच पालक आपल्या मुलांशी कोणती सेंटेन्स बोलू शकतात ती सगळी सेंटेन्स आपण बघणार आहोत. लेट्स स्टार्ट आवर टुडेज लेसन. पहिलं सेंटेन्स आहे, मुलं झोपेतून उठली की तुम्ही काय म्हणता? शुभ सकाळ. यालाच इंग्लिशमध्ये म्हणा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आता नेक्स्ट काय असतं मुलांना झोपेतून उठवताना? उठ, तयारी करायची वेळ झाली आहे किंवा उठ, सकाळ झाली आहे. आता ही दोन्ही सेंटेन्स कशी बोलायची बघा. वेक अप, इट्स टाइम टू गेट रेडी. वेक अप, इट्स टाइम टू गेट रेडी किंवा वेक अप, इट्स मॉर्निंग. वेक अप, इट्स मॉर्निंग. उठ, सकाळ झाली आहे. तुला चांगली झोप लागली का? डिड यू स्लीप वेल? डिड यू स्लीप वेल म्हणजे तुला चांगली झोप लागली का? आता मुलांना झोपेतून उठल्यानंतर आपण पहिल्यांदा काय म्हणतो? ब्रश कर. सिंपल. ब्रश युअर टीथ. ब्रश युअर टीथ. चेहरा धुवून घे. वॉश युअर फेस. वॉश युअर फेस. किंवा त्यांना जर तुम्हाला म्हणायचं असेल की अंघोळ कर, सिंपल म्हणा टेक शॉवर. टेक शॉवर किंवा टेक अ बाथ. टेक अ बाथ. आता चल कपडे घालूया. अंघोळ केल्यानंतर सिम्पली आपण हेच बोलतो की चल कपडे घालूया. याला इंग्लिशमध्ये म्हणा लेट गेट ड्रेस्ड. लेट गेट ड्रेस्ड म्हणजे चल कपडे घालूया. तसं जर तुम्हाला म्हणायचं असेल की शाळेसाठी तयार हो, गेट रेडी फॉर स्कूल. गेट रेडी फॉर स्कूल. नाश्ता कर किंवा तुझा नाश्ता कर, कसंही सेंटेन्स असू शकतं. हॅव युअर ब्रेकफास्ट. हॅव युअर ब्रेकफास्ट. गाईज ही छोटी छोटी सेंटेन्स आहेत. तुम्ही हे जर रोज रोज तुमच्या मुलांना जर बोललात तर मुलांनासुद्धा ही सेंटेन्सची सवय होईल आणि ते सुद्धा ही सेंटेन्स परत बोलायला लागतील. म्हणून ही रोज सेंटेन्स तुम्हाला तुमच्या मुलांशी बोलायची आहेत. तुला अजून काही हवं आहे का? समजा तुमचा मुलगा नाश्ता करतोय तर तुम्ही विचारता की तुला अजून काही हवं आहे का? सिंपल म्हणा डू यू वॉन्ट मोर. डू यू वॉन्ट मोर. तुझं जेवण संपव किंवा तुझा नाश्ता संपव. फिनिश युअर फूड. फिनिश युअर फूड म्हणजे तुझा नाश्ता संपव किंवा तुझं जेवण संपव. त्यावेळेस तुम्ही हे सेंटेन्स यूज करू शकता. पाणी पी. ड्रिंक सम वॉटर. ड्रिंक सम वॉटर. शाळेत जायची वेळ झाली आहे. टाईम टू गो टू स्कूल. टाईम टू गो टू स्कूल किंवा यालाच तुम्ही म्हणा इट्स टाईम टू गो टू स्कूल. इट्स टाईम टू गो टू स्कूल. दोन्हीपैकी कोणतंही सेंटेन्स बोलू शकता. तुझी बॅग विसरू नकोस. बऱ्याचदा मुलं गडबडीत शाळेला जात असतात त्यावेळेस बॅग विसरतात किंवा बॉटल विसरतात किंवा टिफिन विसरतात. त्यावेळेस हे सेंटेन्स बोला डोंट फॉरगेट युअर बॅग. डोंट फॉरगेट युअर बॅग. किंवा आताही मी बॅगबद्दल बोलले आहे, तुम्हाला म्हणायचं आहे की टिफिनबद्दल. डोंट फॉरगेट युअर लंच बॉक्स. डोंट फॉरगेट युअर लंच बॉक्स. अशा प्रकारे तुम्हाला हे सेंटेन्स तुम्ही विसरू नको असं म्हणायचं आहे तिथे तुम्ही फील करून भरायचं आहे. रस्त्यावर लक्ष दे. प्रत्येक मुलाला हे सांगावं लागतं. बी केअरफुल ऑन द रोड. बी केअरफुल ऑन द रोड. तुझ्या शिक्षकाचं ऐक किंवा शिक्षकांचं ऐक. लिसन टू युअर टीचर्स. लिसन टू युअर टीचर्स. वर्गात लक्ष दे. आपण नेहमी सांगत असतो की वर्गात लक्ष दे. सिंपल इंग्लिशमध्ये म्हणा पे अटेन्शन इन क्लास. पे अटेन्शन इन क्लास. तसंच मुलं जाताना म्हणा की तुला शाळेचा दिवस चांगला जाओ. इंग्लिशमध्ये म्हणा हॅव अ ग्रेट डे ॲट स्कूल. हॅव अ ग्रेट डे ॲट स्कूल म्हणजे शाळेत चांगला दिवस घालव किंवा शाळेत चांगला दिवस जाओ असं याचा मिनिंग होतो. मी तुला शाळेनंतर घ्यायला येईल. लहान मुलं असतात त्यांना आपण म्हणतो की मी शाळेनंतर तुला घ्यायला येईल, शाळा सुटल्यानंतर. सिंपल म्हणा आय विल पिक अप यू आफ्टर स्कूल. आय विल पिक अप यू आफ्टर स्कूल. आज शाळा कशी होती? स्कूलमधून आल्यानंतर विचारा की आज शाळा कशी होती म्हणजे शाळा कशी वाटली किंवा कसं होतं असं तुम्हाला विचारायचं आहे. सिंपल म्हणा हाऊ वॉज युअर स्कूल टुडे.
हाऊ वॉज युअर स्कूल टुडे? तुला काहीतरी नवीन शिकायला मिळालं का? डिड यू लर्न समथिंग न्यू? डिड यू लर्न समथिंग न्यू? तुला गृहपाठ आहे का? किंवा तुझा गृहपाठ आहे का? डू यू हॅव होमवर्क? डू यू हॅव होमवर्क? आपण गृहपाठ एकत्र करूया. बऱ्याचदा असतं की जी मदर्स असतात त्यांना स्वतःच मुलांना घेऊन बसावं लागतं की चला आपण गृहपाठ एकत्र करूया. तसंच सेंटेन्स आहे, लेट्स डू द होमवर्क टुगेदर. लेट्स डू द होमवर्क टुगेदर. तुला सगळं समजलं का? डिड यू अंडरस्टँड एव्हरीथिंग? डिड यू अंडरस्टँड एव्हरीथिंग? काही जी छोटी छोटी सेंटेन्स आहेत पण खूप इम्पॉर्टंट आहेत. तुम्ही जर याची प्रॅक्टिस केली तर ही सगळी सेंटेन्स तुम्हाला तोंडपाठ होतील आणि तुम्ही बोलू पण शकाल. तेव्हा प्रॅक्टिस करा आणि तोंडपाठ करण्याचा प्रयत्न करा. तुझं पुस्तक वाच. रीड युअर बुक. रीड युअर बुक. खूप गोड खाऊ नकोस. खूप गोड खाऊ नकोस. बऱ्याच मुलांना सवयी असते खूप गोड खायची, म्हणजे चॉकलेट्स वगैरे. तर तेव्हा हे सेंटेन्स बोला, डोंट ईट टू मेनी स्वीट्स. डोंट ईट टू मेनी स्वीट्स. स्वीट्स म्हणजे काय? गोड. स्वीट्स म्हणजे काय? गोड. आता मी इथे स्वीट्स घेतला आहे. याच्या जागी तुम्ही चॉकलेट्स घ्या किंवा तुम्हाला जेही सांगायचं आहे की जास्त खाऊ नको ती वस्तू तिथे तुम्हाला लिहायची आहे. बाहेर जाऊन खेळ. गो आउट अँड प्ले. गो आउट अँड प्ले. बाहेर जाऊन खेळ. संध्याकाळपर्यंत परत ये. बी बॅक बाय इव्हनिंग. बी बॅक बाय इव्हनिंग. इतरांसोबत चांगलं खेळ हे नेहमी सांगावं लागतं. प्ले नाईसली विथ अदर्स. प्ले नाईसली विथ अदर्स. तुझी खेळणी शेअर कर. शेअर युअर टॉयज. शेअर युअर टॉयज. नीट राहा. बी प्रॉपर. बी प्रॉपर. धन्यवाद मान. से थँक यू. से थँक यू. चूक झाली तर सॉरी म्हण. हे आपण नेहमी सांगत असतो. से सॉरी इफ यू मेक अ मिस्टेक. से सॉरी इफ यू मेक अ मिस्टेक. मिस्टेक म्हणजे काय? चूक. आणि से सॉरी म्हणजे काय? सॉरी म्हण. अशा प्रकारे. आणि इफ यू मेक म्हणजे जर तू चूक केली तर, अशा प्रकारे. हात आणि पाय धु. खेळून आल्यानंतर आपण म्हणतो हात आणि पाय धु. सिंपल म्हणा, वॉश युअर हँड्स अँड फीट. वॉश युअर हँड्स अँड फीट. वॉश युअर हँड्स अँड फीट. फीट म्हणजे काय? पाय. आणि हँड म्हणजे तर तुम्हाला माहीतच आहे. कपडे बदल. चेंज युअर क्लॉथ्स. चेंज युअर क्लॉथ्स. मला टेबल लावायला मदत कर. हेल्प मी सेट द टेबल. हेल्प मी सेट द टेबल. रात्रीच्या जेवणाची वेळ झाली आहे. रात्रीच्या जेवणाची वेळ झाली आहे. इट्स डिनर टाईम. इट्स डिनर टाईम. रात्रीच्या जेवणाची वेळ म्हणजे काय? डिनर टाईम त्याला इंग्लिशमध्ये म्हणायचं आहे. म्हणून आपण इथं घेतलं इट्स डिनर टाईम. तुझी भाजी खा. ईट युअर व्हेजिटेबल्स. ईट युअर व्हेजिटेबल्स. अन्न वाया घालू नकोस. डोंट वेस्ट फूड. डोंट वेस्ट फूड. अन्न नीट चावून खा. च्यू युअर फूड वेल. च्यू युअर फूड वेल म्हणजे अन्न नीट चावून खा. तुला जेवण आवडलं का? डिड यू लाईक द फूड. डिड यू लाईक द फूड. टेबल साफ कर. जेवण झाल्यानंतर आपण सिम्पली सांगतो की टेबल साफ कर. सिंपल म्हणा, क्लिअर द टेबल. क्लिअर द टेबल. आता इथे क्लिअर घेतला आहे, तुम्ही क्लीनसुद्धा यूज करू शकता. तुझे ताट सिंकमध्ये ठेव. पुट युअर डिश इन द सिंक. पुट युअर डिश इन द सिंक. नेक्स्ट, तुला टी व्ही बघायची आहे का? डू यू वॉन्ट टू वॉच सम टी व्ही. डू यू वॉन्ट टू वॉच सम टी व्ही. फक्त थोड्या वेळासाठी. एक पहिलं तर तुम्ही विचारता की तुला टी व्ही बघायची आहे का? परत म्हणताय की फक्त थोड्या वेळासाठी. इंग्लिशमध्ये म्हणा,
ओनली फॉर अ लिटल व्हाईल. ओनली फॉर अ लिटल व्हाईल. वाचायसाठी एक पुस्तक निवड. चूज अ बुक टू रीड. चूज अ बुक टू रीड. आपण एकत्र स्टोरी वाचूया. लेट्स रीड अ स्टोरी टुगेदर. लेट्स रीड अ स्टोरी टुगेदर. तुला या स्टोरीपासून काय शिकायला मिळालं? व्हॉट डिड यू लर्न फ्रॉम दी स्टोरी? व्हॉट डिड यू लर्न फ्रॉम दी स्टोरी? म्हणजे या स्टोरीमधून तुला काय शिकायला मिळालं? सिंपल काय काय म्हणाल तुम्ही? व्हॉट डिड यू लर्न फ्रॉम द स्टोरी? तुला स्टोरीमध्ये मजा आली का? डिड यू एन्जॉय द स्टोरी? डिड यू एन्जॉय द स्टोरी? पुन्हा दात घासायची वेळ झाली आहे. पुन्हा हे सेंटेन्स कधी बोलू शकतो? झोपते वेळेस. सांगावं लागतं त्यांना की बाबा आता दात घासायची वेळ झाली आहे. हे झोपते वेळेस म्हणू शकता तुम्ही. टाइम टू ब्रश युअर टीथ अगेन. टाइम टू ब्रश युअर टीथ अगेन. झोपण्यापूर्वी बाथरूमला जा. नेहमी सांगत असतो. गो टू द बाथरूम बिफोर बेड. गो टू द बाथरूम बिफोर बेड. बिफोर बेड म्हणजे झोपायला जाण्यापूर्वी. चल तुझी खोली स्वच्छ करूया. लेट्स टायडी अप युअर रूम. लेट्स टायडी अप युअर रूम. तुझी खेळणी नीट ठेव. पुट युअर टॉयज अवे. पुट युअर टॉयज अवे. आता हे सेंटेन्स तुझे बुक नीट ठेव म्हणायचं. तुझे बुक नीट ठेव म्हणायचं असेल तर सिंपल म्हणा पुट युअर बुक अवे. पुट युअर बुक अवे. प्रार्थना म्हण. झोपण्यापूर्वी किंवा सकाळी आंघोळ केल्यानंतर आपण हे दोन्ही वेळेला हे सेंटेन्स यूज करू शकतो. से युअर प्रेयर्स. से युअर प्रेयर्स. प्रेयर्स म्हणजे काय? प्रार्थना. अंधाराला घाबरू नकोस. डोंट बी अफ्रेड ऑफ द डार्क. डोंट बी अफ्रेड ऑफ द डार्क म्हणजे अंधाराला घाबरू नकोस. तू सुरक्षित आहेस. मी इथेच आहे. मुलं जेव्हा अंधाराला घाबरतात त्यावेळेस आपण म्हणतो की अंधाराला घाबरू नकोस. तू सुरक्षित आहेस. मी इथेच आहे. सिंपल. आता पहिलं तर झालं आपलं सेंटेन्स. आता तू सुरक्षित आहेस. मी इथेच आहे. सिंपल म्हणा यू आर सेफ. आय एम हिअर ओनली. यू आर सेफ. आय एम हिअर ओनली. डोळे बंद कर आणि झोप. क्लोज युअर आईज अँड स्लीप. क्लोज युअर आईज अँड स्लीप. चांगली विश्रांती घे. रेस्ट वेल. रेस्ट वेल. उद्या नाश्त्यासाठी तुला काय हवं आहे किंवा उद्या नाश्त्यासाठी तुला काय पाहिजे? व्हॉट वुड यू लाईक फॉर ब्रेकफास्ट टुमॉरो? व्हॉट वुड यू लाईक फॉर ब्रेकफास्ट टुमॉरो? आज मजा आली का? डिड यू हॅव फन टुडे? डिड यू हॅव फन टुडे? देवाचे आभार मानायला विसरू नकोस. रिमेंबर टू थँक गॉड. रिमेंबर टू थँक गॉड. रिमेंबर म्हणजे विसरू नकोस या अर्थाने रिमेंबरचा इथे यूज केलेला आहे. म्हणजे लक्षात ठेव किंवा विसरू नकोस अशा दोन्ही अर्थाने रिमेंबरचा तुम्ही यूज करू शकता. टू थँक गॉड म्हणजे देवाचे आभार मानायला. तू आज तुझ्या मित्रांशी बोललास का? तू आज तुझ्या मित्रांशी बोललास का? डिड यू टॉक टू युअर फ्रेंड्स टुडे? डिड यू टॉक टू युअर फ्रेंड्स टुडे? तुझा गृहपाठ संपवायला विसरू नकोस किंवा तुझा गृहपाठ करायला विसरू नकोस. डोंट फॉरगेट टू फिनिश युअर होमवर्क. डोंट फॉरगेट टू फिनिश युअर होमवर्क. मला तुझा अभिमान आहे. आय एम प्राऊड ऑफ यू. आय एम प्राऊड ऑफ यू. नेहमी तुझं बेस्ट कर किंवा नेहमी तुझं सर्वोत्तम कर. ऑलवेज डू युअर बेस्ट. ऑलवेज डू युअर बेस्ट. तू ठीक आहे चूक झाली किंवा चूक होणं ठीक आहे. कशाही प्रकारे सेंटेन्स असू शकतं. इट्स ओके टू मेक मिस्टेक्स. इट्स ओके टू मेक मिस्टेक्स. तुझ्या चुकांपासून शिक. लर्न फ्रॉम युअर मिस्टेक्स. लर्न फ्रॉम युअर मिस्टेक्स. मिस्टेक्स म्हणजे काय? चुका. लर्न करणे शिकणे. लक्षात ठेव इतरांशी चांगलं वाग.
रिमेंबर टू बी काइंड टू अदर्स. रिमेंबर टू बी काइंड टू अदर्स. बी काइंड म्हणजे चांगलं वाग किंवा चांगल्या प्रकारे, अशा प्रकारे. आज तू कोणाची मदत केली का? डिड यू हेल्प एनीवन टुडे? डिड यू हेल्प एनीवन टुडे? तुझ्याकडे जे आहे त्याबद्दल आभार मान. बी थँकफुल फॉर व्हॉट यू हॅव. बी थँकफुल फॉर व्हॉट यू हॅव. हसत राहा. कीप स्माइलिंग. कीप स्माइलिंग. नेहमी आदराने वाग. ऑलवेज बी रिस्पेक्टफुल. ऑलवेज बी रिस्पेक्टफुल. सकारात्मक रहा. स्टे पॉझिटिव्ह. स्टे पॉझिटिव्ह. हार मानू नकोस. डोंट गिव अप. डोंट गिव अप. स्वतःवर विश्वास ठेव. बिलीव इन युअर सेल्फ. बिलीव इन युअर सेल्फ. तू खूप खास आहेस. यू आर व्हेरी स्पेशल. यू आर व्हेरी स्पेशल. छान झोप घे. स्लीप टाईट. स्लीप टाईट. तू उठल्यावर मी इथेच असेल. आय बी हिअर वेन यू वेक अप. आय बी हिअर वेन यू वेक अप. लक्षात ठेव, मी नेहमी तुझ्यासोबत आहे. रिमेंबर आय एम ऑलवेज विथ यू. रिमेंबर आय एम ऑलवेज विथ यू. तू चांगलं काम करत राहा. कीप डुईंग युअर गुड वर्क. कीप डुईंग युअर गुड वर्क. तुझं चांगलं काम करत राहा. तुझं चांगलं काम करत राहा. कीप डुईंग युअर गुड वर्क. काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. डोंट वरी, एव्हरीथिंग विल बी फाईन. डोंट वरी, एव्हरीथिंग विल बी फाईन. तू खूप चांगलं करतोस. यू आर डुईंग ग्रेट. यू आर डुईंग ग्रेट. मी तुझी मदत करण्यासाठी इथे आहे किंवा मी तुझी मदत करायलाच इथे आहे, असं कसंही सेंटेन्स बोलू शकता. आय एम हिअर टू हेल्प यू. आय एम हिअर टू हेल्प यू. तू एक चांगला मुलगा आहेस किंवा तू एक चांगली मुलगी आहेस. मुलगा मुलगी दोन्हीलाही बोलू शकता हे सेंटेन्स. यू आर अ गुड चाइल्ड. यू आर अ गुड चाइल्ड. झोपायला जाऊया. लेट्स गो टू बेड. लेट्स गो टू बेड. तू खूप हेल्पफुल आहेस किंवा तू खूप मदतीचा आहेस. यू आर व्हेरी हेल्पफुल. यू आर व्हेरी हेल्पफुल. तुझे बूट रॅकमध्ये ठेव. कीप युअर शूज इन द रॅक. कीप युअर शूज इन द रॅक. चल स्टोरी वाचूया. लेट्स रीड अ स्टोरी. लेट्स रीड अ स्टोरी. चल क्राफ्ट बनवूया. लेट्स मेक अ क्राफ्ट. लेट्स मेक अ क्राफ्ट. चल तुझ्या कवितांची प्रॅक्टिस करूया. लेट्स प्रॅक्टिस युअर पोयम. लेट्स प्रॅक्टिस युअर पोयम. लेट्स प्रॅक्टिस युअर पोयम. पोयम म्हणजे काय? कविता. आणि प्रॅक्टिस करणे, सिंपल प्रॅक्टिस करणेच घेतलेलं आहे. तुझ्या मित्रांशी चांगलं खेळ. प्ले नाईसली विथ युअर फ्रेंड्स. प्ले नाईसली विथ युअर फ्रेंड्स. आज तू काय शिकलास? व्हॉट डिड यू लर्न टुडे? व्हॉट डिड यू लर्न टुडे? हॅव अ गुड नाईट. हॅव अ गुड नाईट म्हणजे काय? शुभ रात्री. झोपण्यापूर्वी दात घास. ब्रश युअर टीथ बिफोर बेड. ब्रश युअर टीथ बिफोर बेड. आज रात्री लवकर झोपूया. लेट्स गो टू बेड अर्ली टू नाईट. लेट्स गो टू बेड अर्ली टू नाईट. कृपया आणि धन्यवाद म्हणायला विसरू नकोस. रिमेंबर टू से प्लीज अँड थँक यू. रिमेंबर टू से प्लीज अँड थँक यू. गाईज, याच्यातली खूप सारे सेंटेन्स तुम्हाला यूजफुल असतील आणि तुम्ही ते सेंटेन्स पाठ करून तुमच्या मुलांशी बोलणार आहात. व्हिडिओ आवडला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे.